हो, माझ्यापासून लांब हो. आशू ऐक, एकदा ऐकून घे प्लीज. तू काय करतोयस इथे? तू हिच्या बरोबर ऐक ना आशू, ऐकून घे ना माझं. काय ऐकू? आतापर्यंत तू जे जे केलंयस ना आयुष्यात, त्यात हे सगळ्यात एक्स्ट्रीम आहे शिवा. जस्ट बिकॉज माझं नेहा बरोबर लग्न होणार आहे, तू या थराला गेलीस. नाही म्हणजे हेच ना, बरोबर आहे. तू याला घेतलंस बरोबर आणि मला किडनॅप केलंस. काय म्हणजे तू जे म्हणतेस ना की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी काहीही करू शकते तुझ्यासाठी, आणि तू प्रूव्ह केलंस की तू कुठल्याही थराला जाऊ शकतेस. आणि हे काय आता, ही काय नाटकं करतेस? ए अरे गप्प बस. तुला कळतंय तू काय बोलतोय, कोणासमोर बोलतोय? अरे शिवा. शांत हो चंदन, शिवा तो शांत हो. हे बघ चंदन, आपल्याकडनं चूक झालीये. हो, झालीच आहे चूक तुझ्याकडनं. मग माझं लग्न आहे आज. माझ्या घरचे ना मला शोधत असतील, काळजी करत असतील माझे. तू या थराला जाऊ शकतेस, मला विश्वासच नाही बसत आहे शिवा. इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम असतं का? इतकं ऑब्सेसिव्ह प्रेम आहे तुझं? मला ना पश्चात्ताप वाटतो कधी कधी. मी आयुष्यात ना तुला ओळखायचो, एकेकाळी आपलं काहीतरी नातं होतं. का मी मैत्री केली? का आपल्या दोघांची ओळख होती? का आपण भेटलो आयुष्यात? तू बायको म्हणून लांब राहिलं, तू मैत्रीण म्हणूनही चांगली नाही सगळं. काय आहेस तू माझ्या आयुष्यात? आशू बस कर. चूक करतोयस यार. तू आता एक शब्द बोलायचा नाही, गप्प बस. मी एकही शब्द तुझ्या विरोधात ऐकून नाही घेणार आहे शिवा. हा तुझ्या निखळ मैत्रीचा आणि प्रेमाचा अपमान आहे अगं. ए ए ए आशू, ए भावा ऐक ऐक, हे बघ, शिवाने काहीच नाही केलं. मी घेऊन आलो तुला, मी किडनॅप केलं. तिचा या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध नाहीये. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. एका गैरसमजामुळे तुम्ही दूर गेलात रे, आणि खरंच मला हे नाही बघता आलं, मला नाही पावलं हे. चंदन, अरे कसला गैरसमज? त्याला अजूनही वाटते की मी किडनॅप केलं त्याला. अगं कारण तो अजूनही त्याच गैरसमजात आहे शिवा. हे बघ प्लीज, त्याला सगळं खरं सांगतो, ऐकेल का तुझं प्लीज? हे बघ चंदन, असं प्रेम मला नकोय. हो, हा बरोबर. आता इनोसंट वाग तू. हे ऐक ना, ऐक, हे असं इनोसंट वागून काही होणार नाहीये. ओके, हा तुझी वकिली करतोय ना, असे 10 उभे केलेस ना तरी तो तुझं इनोसन्स प्रूव्ह नाही करू शकणार. हो ना, म्हणून सोडते तुला. तुझं लग्न आहे की नाही, आणि मुळात तुला लग्न करायचंय. आणि ही माझ्या आयुष्यातली प्रेमाची शेवटची परीक्षा जरी असेल ना. हॅलो, हा बोला. हॅलो सर, आशुतोषचा फोन सुरू झालाय. मग तो कुठे, काय पत्ता कळलाय? ॲक्च्युली त्याचं लोकेशन आम्ही ट्रेस केलंय. ते लोकेशन मी तुम्हाला पाठवलंय आणि आता आम्ही इथून निघतोय. एक मिनिट. आशूचा फोन सुरू झालाय आणि त्याचं लोकेशन सुद्धा पोलिसांना कळलंय. हा, मग त्यांना सांग तिथे जाऊ नका म्हणून. ते नाही जाऊ शकत तिथे. पण तू तिकडे. हॅलो. हां हॅलो. हा साहेब, मी कीर्ती बोलते. हां बोला. सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय. आणि आमचं आशूसोबत बोलणं झालं. आशू स्वतःहूनच न सांगता घरातून निघून गेला होता आणि तो आता घरी यायलाच निघतोय. तर तुम्ही तिथे जायची काहीच गरज नाहीये. आणि थँक्यू, तुम्ही खूप मदत केली आहे आम्हाला. तुमचं त्याच्याशी बोलणं झालंय का? हो नक्की, म्हणजे म्हणूनच तर आम्हाला कळलं ना. थँक्यू. हां सर. ठीक आहे, त्याला सांगा घरातून बाहेर पडताना सांगून जात जा म्हणून. काय, आम्हाला दुसरी कामं असतात. हो, मी सांगते. हां. आता हे लोकेशन आपल्या गुंडांना पाठव आणि त्यांना तिथे जायला सांग. आणि शिवा असेलच ना तिथे, त्याच्यासोबत तिचा चेला चंदनही असेल. दोघांनाही संपवायला सांग. नक्की? हो. ठीक आहे. आम्ही ठीक आहोत, पण शिवानी कुठे? तिचा काही पत्ता लागला का? अरे सापडली का रे, सांगा ना. आजी सगळीकडे शोधलं, कुठंच नाही ती. कुठे पळून जाणार आहे ती? एकदा का आशूला शोधून आणलं ना पोलिसांनी की मी आधी त्याचं लग्न करणार आहे. आणि नंतर मला जर कळलं की या सगळ्यात शिवाचा हात होता, तर
त्या मुलीला मी खडी फोडायला पाठवणार आहे. हो काय बोलताय हे सीताई? तुम्ही हात जोडते तुमच्या पुढे. हो शिवानीचा आशूवर किती प्रेम आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे. हो शिवानी कधीच चुकीचं काही करणार नाही. हो उर्मिला ताई तुम्ही तरी सांगा ना. हे बघा ह्यात शिवानीचा काही संबंध नाही. हो वंदनाताई, तुम्ही आईच्या मायेने बोलताय, पण तुम्हाला अंदाज नाहीये ती मुलगी काय करू शकते ह्याचा. आशू आणि शिवा जेव्हा सापडेल ना तेव्हा खरं काय होतं ते कळेल तुम्हाला. बघितलंत ना, खरा चेहरा आला समोर, खरे रंग दाखवायला लागले हे. कीर्ती काय बोलतेस याचं जरा भान ठेवत जा. राहून देत ना ताई, हे सगळं जरा खूपच ताणलं जात आहे. आणि वहिनी, पोलीस आशूचा शोध घेत आहेत. आम्हाला खरंच असं वाटत नाही की या सगळ्यामध्ये यांचा काही दोष असेल. का तुम्ही सगळे विसरताय? आतापर्यंत आशूवर जेव्हा जेव्हा संकट आलं किंवा तो कुठेतरी पोचला नाही, त्या वेळेला शिवाचा हात होता त्यात. आणि मला खात्री आहे, आणि ज्या वेळेला ही खात्री पक्की होईल ना, त्या वेळेला त्या मुलीला मी खडी फोडायला पाठवणार आहे. शब्द आहे माझा. सीता हे जरा अति होत आहे. तुमचं अति होतंय. अहो, आपल्या मुलाचा विचार करायच्या ऐवजी ती शिवा कशी बरोबर आहे, तिला कसं वाचवता येईल हे बघताय तुम्ही. ते काही नाही, तुम्ही कितीही म्हणा, मी ह्या वेळी कोणाचंही ऐकणार नाहीये.